आमच्या विनंतीला मान देऊन इथे आल्याबद्दल साहेब आम्ही आपले आभारी आहोत. आणि तसेच श्री आनंद जाधव साहेब यांचाही सत्कार आपले सगळ्यांनी टाळ्या वाजवा प्रेक्षकांनी. धन्यवाद साहेब, आपण आमच्या विनंतीला मान देऊन येथे आल्याबद्दल. तसेच माननीय श्री विनायक तांडेल साहेब यांचाही सत्कार येथे होत आहे. तरी आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही शिवसेना शाखा क्रमांक 180च्या वतीने खूप आभारी आहोत. तसेच आमचे लाडके बंधू आगरी समाजाचं उभत्व नेतृत्व शंकरदादा म्हात्रे, आपणही व्यासपीठावर या. त्यांचा सत्कार आगरी समाजाचे आमचे नेते उपकारदादा खोत त्यांच्या हस्ते करत. शंकरदादा म्हात्रे यांचं सत्कार शिवसेना सचिव श्री साईनाथ दुर्गे साहेब करतील. सगळ्यांनी टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. एक चांगलं नेतृत्व आहे त्यांचं. धन्यवाद शंकरदादा, आपण आपला वेळ घेऊन इथे आल्याबद्दल. धन्यवाद. सर्व मान्यवरांचे पुनश्च विस्तुती सुमनाने हार्दिक स्वागत करतो आणि आपला बहुमूल्य वेळ या ठिकाणी दिला त्याबद्दल आपले आभार सुद्धा प्रकट करतो. निश्चयाचा महामेरू बहुत जनाचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. आपण सर्वांनी योगी पाहिले, कर्मयोगी पाहिले, हट्ट योगी पाहिले, परंतु श्रीमंत योगी जगाच्या पाठीवर फक्त आणि फक्त एकच, ते म्हणजे आमचे श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज. कसली श्रीमंती होती हो? त्यांच्याकडे गड किल्ले होते म्हणून ते श्रीमंत होते का? नाही. त्यांच्याकडे सर्व अधिकार होते म्हणून ते श्रीमंत योगी होते का? मुळीच नाही. मग ते राजघराण्यातले होते म्हणून श्रीमंत योगी होते का? नाही, मुळीच नाही. श्रीमंत योगी याच्या पाठी एक आख्यायिका. जेव्हा शाहिस्ते खान नावाचा नराधम या आपल्या महाराष्ट्रात चाल करून आला, देवळं तोडली, मूर्त्यांच्या ठिकऱ्या केल्या, आया बहिणींवर अत्याचार केले आणि हे सगळं पाहून प्रचंड संतापाने पेटून उठले ते छत्रपती शिवाजी महाराज आणि रात्रीच्या ठीक 12 वाजता त्या शाहिस्ते खानावर चाल केली. शाहिस्ते खान सैरावैरा पळू लागला, उडी टाकून पळणार तो सबकन भवानी तलवार चालली आणि शाहिस्ते खानाची 3 बोटे छाटली गेली. इतिहास सर्व आपल्याला माहिती आहे. परंतु त्याच्या पुढे शाहिस्ते खान जंगलात कबाब धरून बसून राहिला, घाबरून राहिला. त्याला वाटलं छत्रपती शिवाजी